तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हटलं जातं की वाहत्या गंगेत हात धुवून घेतलं पाहिजे, त्याच पद्धतीने मित्रांनो सध्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवरून जी 75,000 पदांची पदभरती होत आहे, त्यामध्ये हात धुवून घ्या. नंतर दुष्काळ पडल्यानंतर मित्रांनो पाण्याला तरे-तरे होऊ नका. त्यामुळे ज्यांचं 10वी झालंय, 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि वय 18 ते 38 आहे ओपनसाठी आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत एस-सी, एस-टी, ओ-बी-सी त्यांच्यासाठी 45 वर्ष आहे. तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अदरवाईज पुन्हा मित्रांनो तुम्हाला पश्चाताप होईल की समोर तुमच्या एवढं मोठी या ठिकाणी सरळ सेवा भरतीची अपडेट होती आणि तुम्ही या ठिकाणी स्किप केलेलं होतं, असं तुम्हाला वाटू नये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा फॉर्म भरलेला आहे, खूप छान झालेला आहे मित्रांनो. तर तुमच्यासाठी मोफत प्रश्नपत्रिका आपण डेली घेत आहे. आतापर्यंत 11 प्रश्नपत्रिका झालेत. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ संपल्या त्या पाहून घ्या. पूर्ण प्रश्नपत्रिका आहे म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जी जो सरळ सेवेचा पॅटर्न आहे. मी म्हणतो तुम्ही नोंदणी मुद्रांकचा जरी नसेल फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्ही हा प्रश्नपत्रिका पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल मित्रांनो, सरळ सेवेसाठी ह्या महत्त्वपूर्ण ठरतील. पद्धतीने जे विद्यार्थ्यांनी टेक्निकलचा फॉर्म भरलेला आहे म्हणजे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका MPWचा फॉर्म भरलेला आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा 4 प्रश्नपत्रिका आतापर्यंत आपण मोफत घेतलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे, त्यासुद्धा तुम्ही पाहून घ्या. संपूर्ण 100 प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. मला वाटतं की माझ्यासाठी टू द पॉईंट या ठिकाणी अभ्यासक्रम पाहिजे आहे, तर तुमच्यासाठी सगळं काही व्हिडिओ लेक्चर, नोट्स, ऑनलाईन टेस्ट, नोंदणी मुद्रांसाठी फक्त 280 मध्ये उपलब्ध आहे. नक्की मित्रांनो तुम्ही याचा लाभ घ्या. ऑफर मर्यादित काळासाठी आहे. GMC नांदेड भरतीसाठी सुद्धा माफक फीमध्ये उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी सुद्धा फक्त 350 मध्ये टेक्निकल सह या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले, तर त्याचा पण तुम्ही नक्की फायदा घ्या. टंकलेखकसाठी उपलब्ध आहे. आता 5 जून पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे मित्रांनो. GMC छत्रपती संभाजीनगर गट ड भरती, ओके, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 10वी पास वरून मित्रांनो ही भरती आहे. आताच व्हिडिओ मी आपण एक्झामवडी पॅटर्न आपल्या एक्झामवडी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो, मेन चॅनलवरती आपल्या बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. 10वी पासवरून ही भरती आहे. GMC छत्रपती संभाजीनगर गट ड भरती 10वी पासवरून आहे आणि याला फॉर्म खूप मर्यादित येत असतात. GMC कोल्हापूरला फक्त 7,500 फॉर्म आले होते. सॉरी 17,500 फॉर्म आले होते मित्रांनो. त्यामुळे ह्याला पण 20,000च्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे, त्याच्यापेक्षा कमीच येतील. त्यामुळे अशा संधीसुद्धा घेत चला. 350 जागा आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याही व्हिडिओची लिंक देतोय आणि 5 जूनपासून याची सुद्धा फॉर्म भरायला सुरुवात होत आहे. आज फक्त वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली, त्यामुळे याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयारीत राहा. अशा छोट्या मोठ्या जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचं सुद्धा सर्व मार्गदर्शक उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 72 48 93 071 या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकता. कोणकोणत्या विभागामध्ये जागा आहेत, का आहेत ते सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी मी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलोच आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाचे जे परिपत्रक आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला अजून या ठिकाणी ऑथेंटिसिटी जाणून येईल. जसं की 29 मेचं हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता, जे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. तर नगर परिषदेच्या रिगार्डिंग पाठवलेलं आहे. नगर परिषदेमध्ये सुद्धा हे जे काय 75,000 पदभरती आहे, त्यामध्ये नगर परिषदेची सुद्धा मोठी भरती आहे मित्रांनो. गट क आणि गट ड ची भरती असणार आहे. ठीक आहे. मग हे जर आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसांचा, किती 150 दिवसांचा ते दिवस पण दिलेले आहेत. 6 मे पासून ते 2 ऑक्टोबर या 150 दिवसांमध्ये हा जो काय या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे, सरळ सेवा पदभरती. मग यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत. सरळ सेवा म्हणजे आपल्याला माहितीच आहे, ज्यामध्ये एकच फक्त परीक्षा असते, डायरेक्ट सिलेक्शन, कोणतीही मुख्य परीक्षा नाही, कोणताही या ठिकाणी मुलाखत नसते. तर सामान्य प्रशासन विभाग ह्यांचा जो काय या ठिकाणी मित्रांनो त्यांचा पाठीमागचा जो आदेश होता 4 मे 2022 यानुसार या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी गट क गट ड याच्या गट ब, ओके, ह्या सर्वांचा या ठिकाणी पदे जे आहे सरळ सेवेने भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही या ठिकाणी समिती गठीत करण्यात आलेली आहे वगैरे 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 हे सगळं आपल्याला यामधून समजलं. म्हणजे या ठिकाणी हा जो काय मित्रांनो 75,000 पदभरतीचा जो कार्यक्रम आहे तो त्यांना 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत काय करायचं आहे, पूर्ण करायचा आहे. 2026 नंतर काय होईल ते कोणी सांगू शकत नाही, परंतु 2026च्या अगोदर जेवढ्या पण परीक्षा होणार आहेत, म्हणजे आता हे जे काय 75,000 पदभरती जी आहे सरळ सेवेची, तर ही पदभरती मित्रांनो निव्वळ आणि निव्वळ ह्या 2च कंपन्यांकडे सोपवण्यात आलेली आहे. ठीक आहे. बघा ही जी काय या ठिकाणी गट क गट ड गट ब ची ही सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने ही जी काय कंपनी निवड केलेल्या आहेत, कोणती आहे, TCS आयन आणि दुसरं म्हणजे कोणतं आहे मित्रांनो, IBPS. ओके, TCS आणि IBPS ह्या 2 कंपन्यांकडे काय केलेलं आहे, हे सगळा भार सोपवलेला आहे. ओके, ही सगळी कामगिरी सोपवलेली आहे TCS कडे आणि IBPS कडे. त्यामुळे आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्ननुसारच या ठिकाणी तयार करणे गरजेचं आहे.
जे डिपार्टमेंट या ठिकाणी जाहिराती काढत नाहीत तर त्यांना शासनातर्फे या पद्धतीने मित्रांनो परिपत्रक जात आहे. आता नगर परिषद विभागाने काय केलं होतं, तर या ठिकाणी नगर परिषद विभागाने अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असं या ठिकाणी संचालनाच्या निदर्शनास आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर बघितलं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने हे परिपत्रक पाठवलेलं आहे की या कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळं काय करू, गांभीर्याने तुम्ही काय करायचं आहे, रिक्त पदांची पदभरती राबवण्याकरता सरळ सेवेने भरायच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करून त्यांच्यासोबत या ठिकाणी करार लवकर करा आणि लवकर जाहिरात प्रसिद्ध करा, असं या ठिकाणी कुणाला पाठवलेलं आहे मित्रांनो, तर नगर परिषद ह्या डिपार्टमेंटला काय केलेलं आहे, तर हेच परिपत्रक शासनाने पाठवलेलं आहे. नगर परिषदेचं तर जाहिरात लवकरच येईल. गट ड ची त्यात पदं आहेत म्हणजे 10वी वरून ते तर भरती होईलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 75,000चा जो आकडा आहे, तो आता बऱ्याच जणाला असं वाटतं की इथून पुढंच 75,000 भरती होईल का काय? ओके, साहजिक आहे कारण यामध्ये तसाच उल्लेख आपल्याला दिसतो आहे. परंतु माझ्या या ठिकाणी आत्तापर्यंतचे जे काही मी माहिती गोळा केलेली आहे, त्यानुसार जर बघितलं तर पाठीमागं 2022चा जो आहे ते संदर्भ देत आहेत. ठीक आहे, 4 मे 2022, तर त्यावेळेससुद्धा ह्याच आकडा त्यांनी दिलेला होता 4 मे 2022 नुसार. त्यामुळं तिथपासून आतापर्यंत म्हणजे कोणकोणती पदं, जसं की त्या भरत्या आलेल्या आहेत ह्या वगळून, कोणकोणत्या वगळून, जसं की आतापर्यंतच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत, समाज कल्याण विभाग, महिला बालविकास, तलाठी असेल, नगर परिषद, जिल्हा परिषद, सहकार, अर्थ, सांख्यिकी, महानगरपालिकेचे जे वेगवेगळ्या झालेल्या आहेत, लेखा कोशागार, आरोग्य विभागाचे जे झालेले आहेत, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, MIDC यापूर्वीच्या झालेल्या आहेत. ओके, 4 मे 2022 पासून, तर त्या वगळून मग येणाऱ्या कोणकोणत्या आहेत, या येणाऱ्या आहेत म्हणजे 30,000 तर पदभरती झालेली आहे. आता उरलेली जी काय मित्रांनो 30-35,000 पदभरती आहे, ओके, जी काय 40,000 असेल, तर ती पदभरती म्हणजे कोणकोणती आहे, तर आता प्राधान्याने जर बघा, आता लवकरच तुम्हाला कोणती दिसणार आहे भरती, तर नगर परिषद आणि नगरपंचायत भरती. ओके, लवकरच ही म्हणजे आता त्याचं परिपत्रक सुद्धा सर्व डिक्लेअर झालेलं आहे, कधी जाहिरात येणार आहे, काय आहे, की तुम्हाला क्लॅरिफिकेशन यावं, त्यामुळे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकता की ही जी काय नगर परिषद भरती जी आहे मित्रांनो, तर ती भरती या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो पण कंपनीसोबत करारनामा करायचा आहे तो 15 जूनला करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख जर बघितली तर 15 जुलैला या ठिकाणी तुमची जाहिरात या ठिकाणी येणार आहे. नगर परिषद या डिपार्टमेंटची, ज्यामध्ये गट क आणि गट ड ची या ठिकाणी भरती आहे आणि लगेच त्याचा फायनल रिझल्ट जर आपण बघितला तर त्याचा रिझल्टसुद्धा लगेचच मित्रांनो 30/9/2025ला या ठिकाणी झटकीपट या ठिकाणी रिझल्टसुद्धा लागणार आहे. म्हणजे सगळी काही प्रोसेस जर आपण बघितलं तर 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. 3 ते 4 महिन्यामध्ये ओके सगळी प्रोसेस, जाहिरात येण्यापासून ते परीक्षा होऊन रिझल्ट लावेपर्यंत. ओके, जर हे सगळं काही एवढं तंतोतंत झालं तर एक आपण आभारच मानव की बाबा एवढ्या फास्ट प्रोसेसने जर प्रक्रिया होत असेल तर. ठीक आहे, अशीच व्हावी, अशीच आपण या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करू की जसं गव्हर्नमेंट बोलतंय त्याच पद्धतीने या ठिकाणी एवढी फास्ट पद्धतीने ही प्रोसेस व्हावी. नंतर या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये पण भरती आहे. पोलीस भरती तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता येईल सप्टेंबरमध्ये. त्यानंतर वन विभागाची मी काल परवाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्यामुळे दोन्ही चॅनल पहा, एक्झामोडी आणि एक्झामोडी 2.0 दोन्हीवरती मी वेगळे अपडेट देतो आणि सगळ्यांचे जर अपडेट एकत्रित पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, एक्झामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे सगळ्याच अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. वन विभागाचे सुद्धा आपण वनसेवक असेल, वनरक्षक असेल, एक 13 ते 14,000 याची पदं आहे, याची 10,000 प्लस पदं पाहायला भेटतील. अशा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, वित्त आणि लेखा कोशागार विभाग आहे, नाशिक महानगरपालिका, त्यानंतर अहमदनगर महानगरपालिका असेल, अहिल्यानगर, त्यानंतर नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नंतर कृषी विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी मित्रांनो जाहिरात आहे, महाबीज महामंडळ आहे, महाराष्ट्र वकार महामंडळ आहे, सामाजिक न्याय विभाग आहे. तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत जाहिरात आलेल्या आणि इथून पुढे आताची मी नावं सांगितली त्या आणि त्या व्यतिरिक्त अजून छोट्या मोठ्या येतच राहतील. जसं की आजच सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला की ही जी काय आपली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GMC छत्रपती संभाजीनगर आहे, 5 जूनपासून त्याचे पण या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होते, 10वी पासवरून आहे. अशा छोट्या मोठ्या मिळून हे सगळ्यांचे काय होईल, आकडा जो आहे तो 75,000 पदभरतीचा या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करणार असं महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि देव करो की याच पद्धतीने मित्रांनो त्यांना सद्बुद्धी देऊन झटपट ही संपूर्ण सरळ सेवा पार पडावी आणि आपल्यातल्या अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी काय होईल, नोकरी मिळावी. त्याच्या तुम्हाला वाटतं की मला आता छोटे मोठे कोर्सेस न घेण्यापेक्षा ऑल इन वन या ठिकाणी आपल्या एक्झामवाडीच्या बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर ह्या सगळ्या 75,000 भरतीच्या ह्या
मुहूर्तावर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तर ऑल इन वन म्हणजे फक्त 999 मध्ये सगळंच तुम्हाला वन टाईम या ठिकाणी भेटत आहे, जेणेकरून तुम्हाला सेपरेट बॅचेस लावायची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल ते पण आपले छोट्या बॅचेस उपलब्ध आहेत, परंतु वन टाईम जर तुम्ही हे केलं तर सगळ्यात पहिलं प्राधान्य एक्झामोडीचं आपल्या या ग्रुपवरती असणार आहे, ऑल इन वन बॅचमधल्या. ठीक आहे, तर फक्त 999 मध्ये तुम्हाला सगळंच भेटत आहे, तर तुम्ही याचा सुद्धा नक्की विचार करू शकता. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 72 48 93 071 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आवर्जून या ठिकाणी पेटून अभ्यासाला लागा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे जे पण लाईव्ह क्लास असतात आपले तर ते तुम्हाला पाहता येतील आणि वेगवेगळे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. त्यामुळं एक लाईक नक्की करा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.